नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे तारीख 25 एप्रिल आणि आज आम्ही चाललोय गावी. तर दुपारी 3:10 LTT वरून आमची ट्रेन आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस. तर चला आता तयारी वगैरे सगळी झाली आहे, तुम्हाला दाखवतो बॅगा. तर मित्रांनो हे बघा, सगळ्या बॅगा वगैरे आहेत, तयार झाल्या, पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही लोक निघणार आहे दुपारी. बघा इकडे समर्थ आहे. तर समर्थ आज गावी जातोय, कसं वाटतंय तुला? एक्साइटमेंट आहे की नाही? मग काय करणार गावी जाऊन? अजून अजून नदीत जाऊन काय करणार आहे? फिश पकडणार. कोणती कोणती पण. कोणती पण? तुला सर्वात जास्त कोणती फिश आवडते? शार्क. मित्रांनो बघितलात, आमच्याकडे हा कार्टून आहे, तो सांगतोय माझी फेवरेट फिश आहे शार्क. तर तुमचा कोणता फेवरेट मासा आहे तो कमेंट करा आणि नक्की मला सांगा. माझा तर फेवरेट आहे पापलेट आणि सुरमई. मित्रांनो आता बसलोय ट्रेन मध्ये आणि ट्रेन आता थोड्या वेळ सुटणार आहे. तर मित्रांनो 3:10 बरोबर एकदम प्रॉपर टायमात लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मत्स्यगंधा एक्सप्रेस आमची जी ट्रेन होती ती रवाना झाली आणि आम्ही मग प्रवास करणार होतो. 8 तासाचा प्रवास होता आणि मुंबईला बाय केलं आणि निघालो कुडाळच्या दिशेने. मित्रांनो आता पोहोचलोय चिपळूण स्टेशनला. मगाशी झोपलो होतो, थेट आता 7:45 वाजता उठलोय आणि आता चिपळूण स्टेशनला पोहोचलोय. तर आता इथून ट्रेन सुटेल आणि 11 वाजेपर्यंत ट्रेन ओरोसला पोहोचणार आहे. तर आम्ही पण ओरोसलाच उतरणार आहे. तर बघू, तुम्हाला दाखवतो पुढे. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 12:15 आणि आम्ही आता पोहोचलोय कुडाळ स्टेशनला आणि ट्रेन 1 तास लेट झाली, तर त्याच्यामुळे खूप लेट झाला आहे आणि आता रिक्षा वगैरे आली आहे काकाची. तर रिक्षात बसून आता घरी चाललोय डायरेक्ट. मग तुम्हाला भेटतो तिकडे. तर मित्रांनो हे आहे कुडाळ स्टेशन आणि कुडाळ स्टेशनला आता खूप छान बनवलेलं आहे, थँक्स टू PWD डिपार्टमेंट. कारण आता आम्ही पहिले जेव्हा कुडाळ स्टेशनला यायचो किंवा अत्यंत साधारण असं कुडाळ स्टेशन होतं आणि आता खूप इकडे चांगले पेंटिंग्स वगैरे पण आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे, थँक्स टू PWD डिपार्टमेंट. तर मित्रांनो फायनली आत्ताच पोहोचलो आम्ही लोक घरी आणि आत्ताचे वाजले 1:30 आणि आजचा हा ब्लॉग इकडे सेंड करतो. आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. शुभ प्रभात. उद्या भेटतो नवीन ब्लॉगमध्ये.